मनसा वाचा कर्मणा तुम कभी किसी को दुख नहीं दे सकते हो। प्रश्न, कल्प कल्प जिन बच्चों ने बाप से पूरा वर्षा लिया है उनकी निशानी क्या होगी? उत्तर, वे पतितों का संग छोड़ बाप से वर्षा लेने के लिए श्रीमत पर चलने लग पड़ेंगे। बाप का जो पहला फरमान है कि गृहस्थ व्यवहार में रहते पवित्र बनो, इस फरमान पर पूरा पूरा चलेंगे। कभी प्रश्न नहीं उठेगा कि आखिर ये दुनिया कैसे चलेगी। उनकी आपस में कभी क्रिमिनल असॉल्ट हो नहीं सकती। वे अपने को शिव बाबा के पोतरे, ब्रह्मा के बच्चे, भाई बहन समझकर चलते हैं। गीत, माता ओ माता तू जग की भाग्य विधाता। ओम शांति। बच्चों को अब कोई की भी महिमा नहीं करनी है, भक्त महिमा करते हैं। यह गीत भक्ति मार्ग वालों ने मम्मा की महिमा में गाया है, परंतु बेचारे यह नहीं जानते कि मम्मा ने ऐसी क्या सेवा की है, होकर गई है। उनकी महिमा गाते हैं, परंतु वास्तव में महिमा एक की ही गाई जाती है। वह एक बैठ बच्चों को पढ़ाते हैं और ऐसा बनाते हैं। तुम भी उनके बच्चे हो जो भारत व विश्व की सेवा करते हो। महिमा भारत की करते हैं, चित्र भी भारत में ही है। पूजा भी जगत अम्बा की यहाँ बहुत होती है, बाहर में नहीं। कहाँ कहाँ शिव के चित्र है, परंतु वह यह समझते नहीं। वास्तव में महिमा है शिव की। जो शिव बाबा फिर जगत अम्बा और जगत पिता की महिमा निकालते हैं। बाबा से ही सबको श्रीमत मिलती है। देलवाड़ा मंदिर में सबके चित्र नहीं है, बच्चे तो ढेर है। तुम सब बच्चे राजयोग सीख रहे हो, चित्र तो थोड़ों के ही निकालेंगे। तर बाबा म्हणताय भक्ती मार्गामध्ये महिमा करतात, ज्याची महिमा करतात त्याच्याविषयी माहिती नाही। जगदंबाची महिमा इतकी आहे, पण ती जगदंबा कोण होती? मम्मांच्या रूपामध्ये तिने सेवा केलेली, संगमयुगामध्ये बाबांच्या ज्ञानाची वीणा वाजवलेली आहे, त्यामुळे ती सरस्वती आहे। पण तिचं असं स्वतःचं ज्ञान नाहीये। भक्त जे महिमा करतात जगदंबेची, डायरेक्ट जगदंबेची महिमा करतात, लेकिन उसको जगदंबा बनाने वाला कौन है इसको भी भूल गए। तर बाबा म्हणतात आता जगदंबेशी कनेक्शन ठेवून किंवा वैष्णोदेवीशी कनेक्शन ठेवून किंवा सरस्वतीशी कनेक्शन ठेवून तुमचे पाप कर्म भस्म नहीं होना है, लेकिन इनको ऐसा बनाने वाला कौन है उससे कनेक्शन जोड़ने की जरूरत है। कारण ते सगळे ज्यांची आपण महिमा केली, ज्यांचा खूप सुंदर पार्ट आहे, ज्यांनी इतकी सेवा केली, ते पुनर्जन्मामध्ये, आणि बाबा पुनर्जन्मामध्ये नाहीये, तो सदा त्या स्थितीमध्ये, आणि तोच पतितांना पावन बनवणार आहे। जगदंबा पतितांना पावन नाही बनवू शकत, रस्ता दाखवू शकते, मार्गदर्शन करू शकते, पण पावन बनण्यासाठी ताकद नहीं देऊ शकत। वो ताकत श्रीमत और ज्ञान भगवान से प्राप्त करके ही जगदंबा जगदंबा बनी है, मम्मा जगदंबा बनी है। और ब्रह्मा बाबा बाबा से ही ज्ञान प्राप्त करके उसी ज्ञान के आधार से श्री कृष्ण बनने वाला है। मम्मा लक्ष्मी बनने वाली है, ब्रह्मा बाबा नारायण बनने वाला है, मम्मा राधा बनने वाली है। असं त्यांचा तो पार्ट आहे। कशामुळे तो पार्ट? कारण संगम युगामध्ये बाबांकडून राजयोगाचं ज्ञान प्राप्त केलं त्यांनी, आणि त्या ज्ञानाच्या आधाराने स्वतःचंही कल्याण केलं आणि विश्वाचंही कल्याण केलं। सगळ्यांचं भलं केलेलं आहे त्यांनी, आणि त्यामुळे त्यांची महिमा दुनियावाले करतात, पण जो गुप्त शिवबाबा आहे त्याला विसरले सगळे। त्यांचं तर कार्य श्रेष्ठच आहे, पण ते पुनर्जन्मामध्ये आलेले, या सृष्टी नाटकाच्या बाहेर नाहीये, सर्व शक्तिवान नाहीये, पतित पावन नहीं है। त्यामुळे बाबा म्हणता है कि उस मुझे भूल गए हैं, और इसलिए वो कनेक्शन, उस तरीके का कनेक्शन तुम्हारा मेरे साथ नहीं रहने के कारण फिर ये दुनिया की ये हालत हो गई है। दूसरा, मग ब्रह्मा बाबा असो, मम्मा असो, किंवा आपण सगळे बच्चे त्याच्याकडूनच शिकतोय। जसं ब्रह्मा बाबा आणि मम्मा शिकल्या तसं आपण पण शिकतोय। त्यांच्यासाठी बाबांनी मुरलीच चालवलेली, हमारे लिए मुरली चला रहा है।
और हम इस मुरली के आधार से, ज्ञान के आधार से बाबा से योग लगाते हैं। और इसका यादगार बाबा म्हणते हैं देलवाड़ा मंदिर में है, 108 मूर्तियां दिखाई है, ते बाबा म्हणते सॅम्पल आहे, इतके थोडे बच्चे नाहीये. तसं त्या धर्मामध्ये 24 आहे दाखवलेले, 24 तीर्थंकर दाखवलेले, पण मूर्त्या 108 बनवलेल्या आहे. तर त्याही जास्तच आहे. पण ती यादगार कशाची आहे की 108 मुख्य आत्म्यांची यादगार आहे. पण बाबा म्हणतात मेरे बच्चे इतने थोडे थोडी आहे. पण सॅम्पल तर थोडंच ठेवलं जातं ना समोर. मोठं भरपूर स्टॉक असतो गोडाऊन मध्ये, पण सॅम्पल समोर थोडंसंच ठेवलं जातं. तर तसं बाबा म्हणतात ते देलवाडा मंदिर म्हणजे तुमचं सॅम्पल आहे. आणि तुम्ही खूप बच्चे या मार्गामध्ये चालून देवता बनताय. तुम जानते हो बाबा हमको स्वर्ग का मालिक बनाते हैं. शिव बाबा इनमें बैठा है. कल्प पहले भी ऐसे ही परमपिता परमात्मा ने हमको राजयोग सिखाया था. अब प्रैक्टिकल बुद्धि से लगता है. जब दूसरे सुनते हैं तो कोई कहते हैं बिल्कुल ठीक बात है, कोई कहते हैं हम कैसे माने, एक जैसे सब नहीं है. जब कोई नए आते तो प्रश्न पूछा जाता है गॉडफादर का नाम कभी सुना है, कभी भगवान का नाम सुना है. तो ऐसा तो कोई मनुष्य नहीं होगा जो कहे कि हम गॉडफादर को याद नहीं करते हैं, क्योंकि अभी सब दुखी है, इसलिए परमात्मा को याद जरूर करते हैं. सतयुग में कोई ऐसा नहीं कहेंगे कि पतित पावन आओ. दुख में सिमरन सब करते हैं, सुख में सिमरे न कोई. दुख में सिमरन किसका करते हैं? एक का. भल सिमरन करते हैं परंतु जानते नहीं, सिर्फ महिमा करते हैं. तो बाबा म्हणता है परमपिता परमात्मा हमें राजयोग सिखा रहे हैं. अब ये हमें प्रॅक्टिकल बुद्धी से लगता है की हे असंच तर परमेश्वर शिकवू शकतो देवता बनण्यासाठी. देवता बनण्यासाठी याच्यापेक्षा वेगळी काय ट्रेनिंग असेल? इतकी जबरदस्त ट्रेनिंग बाबा आपल्याला देतो, इतके सगळे नियम मर्यादा सांगतो, इतकं सगळं सत्य सांगतो. याच्यापेक्षा वेगळी ट्रेनिंग काय असेल जर देवी देवता बनने की ट्रेनिंग आहे तर? तो हमारी बुद्धि में ये क्लियर है कि हम देवता बनने के लिए राजयोग सीख रहे हैं. तर बाबा म्हणतात तुम्ही जेव्हा कोणाला ही गोष्ट सांगता तेव्हा कोणाला पटेल, कोणी म्हणतं आम्हाला आम्ही नाही मानत. तर नाही मानत तर त्याचं भाग्य आहे, नाही मानत तर त्याला कोण काय करणार आहे? नाही मानत तर नाही, सुट्टी, दोपहर के बाद आएंगे. अगर कोई मानता है, अगर कोई इस पर विश्वास रखता है, इस पर चलता है तो वो अपना भाग्य बना लेगा. नहीं चलता है तो उसका दुर्भाग्य. कोण काय करू शकतो त्याला? आणि असं तर कोणीच नाहीये बाबा म्हणतात दुनियेमध्ये की जो भगवान को नाही मानताय. भले ते म्हणतील आम्ही मानत नाही, पण त्यांच्यावरती जेव्हा वेळ येते, जेव्हा संकट येतं, जेव्हा अति दुःख होतं, जेव्हा त्यांच्या कॅपॅसिटीच्या बाहेर जातं, ते कुठल्या तरी शक्तीचं आवाहन करतात. आणि ते त्यांच्या बुद्धीमध्ये क्लिअर रेकॉर्डिंग आहे की वो ऊपर आहे. म्हणून कितीही मोठा वैज्ञानिक असू द्या किंवा कितीही मोठा नास्तिक असू द्या दुनियेमध्ये, पण जेव्हा त्याच्यावरती वेळ येते तेव्हा तो ईश्वराला मानतोच. और यहां पर बाबा म्हणतात सभी मानते हैं, स्वीकार करो किंवा न करो, कारण दुःख आहे, दुःखी आहे सगळे. आणि सतयुगामध्ये दुःख नाहीये आणि त्यामुळे कोणीही ईश्वराची आठवण करत नाही. पण इथं बाबा म्हणताय प्रत्येकाला कधी ना कधी त्याला त्या ईश्वरावरती विश्वास टाकावाच लागतो, ठेवावाच लागतो, त्यालाच पुकारतो. तो महिमा तो एक की करते, बुद्धि कुठे जाते? वरतीच जाते, ऊपर वाले की तरफ बुद्धि जाते, लेकिन वो कौन है ये नहीं जानते. यहां तो है सारी धर्म की बात. गाया जाता है रिलीजन इज माइट. कौन से रिलीजन में इतनी माइट है? सभी रिलीजन में तो इतनी माइट नहीं है. बाप आकर एक देवी देवता धर्म स्थापन करते हैं. बाबा को कहा जाता है ऑल माइटी. तो जो धर्म स्थापन करते हैं उसमें भी माइट है. तुम जानते हो हम देवता धर्म वाले बनते हैं तो हमारे में कितनी माइट आती है. बाबा म्हणतात सगळ्या धर्मामध्ये ताकद नाहीये, पण तुम्ही जे देवी देवता बनता त्यांच्यामध्ये खूप शक्ती येऊन जाते. इतकी शक्ती येऊन जाते की तुम्ही 2500 वर्ष दुःखीच नाही होणार, इतकी शक्ती येऊन जाते. तर शक्तिशाली जर कोणता धर्म असेल तो देवी देवता बनण्याचा आहे. हम बाप से राजाई लेते हैं, हम कोई हिंसा नहीं करते हैं. सतयुग में दोनों हिंसा नहीं होती. एक काम कटारी की हिंसा, दूसरी किसी पर क्रोध करना, कुछ बुरा अक्षर कहना,
यह भी बाण चलाना है। इनको वायलेंस कहा जाता है। तुम किसी को दुख नहीं दे सकते। बाबा कितना अच्छा सिखलाते हैं, सबको सुखी बनाओ। मुख्य बात काम कटारी चलाना, यह है सबसे बड़ी हिंसा। बंदूक आदि चलाना, मारना, वह भी हिंसा है। कोई भी प्रकार से किसी को दुख देना हिंसा है। इसलिए बाप ने कहा है काम महाशत्रु है। गाया भी जाता है अहिंसा परमो देवी देवता धर्म, उनमें दोनों हिंसाएं नहीं थी। कभी भी किसी को मनसा वाचा कर्मना दुख नहीं देते थे। बाप आकर स्वर्ग की स्थापना करते हैं। कल्प पहले की थी, अब फिर कर रहे हैं। किसी को मारना, पीटना, क्रोध करना सबसे छुड़ा देते। मुख्य बात है पवित्रता की, इसलिए राखी बंधन गाया हुआ है। बहनें बैठ भाइयों को राखी बांधती है कि काम कटारी नहीं चलाना, परंतु मनुष्य यह अर्थ नहीं समझते। तुम हो ब्रह्मा के बच्चे, शिव के पोत्रे, तो तुम भाई बहन हो गए। आपस में कभी क्रिमिनल असॉल्ट नहीं कर सकते। यह है पवित्र बनने की युक्ति। बाप समझाते हैं कल्प कल्प जिन्होंने वर्षा लिया है वही श्रीमत पर चलते हैं। अधर कुमारी, कुंवारी कन्या का मंदिर भी है। गृहस्थ से निकल फिर बाप के बच्चे बने हैं तो उन्हों को अधर कहा जाता है। जरूर होकर गए हैं, अब फिर प्रैक्टिकल में है। ऐसे मत समझो कि हम पवित्र बनेंगे तो सृष्टि कैसे चलेगी। अब यह तो पतित दुनिया हो गई है, अब चाहिए पावन दुनिया। पतित दुनिया तो चलती रहती है, बंद नहीं होती है। तो तुम्हें पतितों का संग छोड़ना पड़े। बाबा आकर विकारी दुनिया की रचना बंद कराते हैं। सतयुग से निर्विकारी दुनिया शुरू होगी। तर बाबा म्हणताय तुम्ही देवी देवता बनण्यासाठी हा राजयोग शिकताय आणि तुम्हाला देवी देवता बनायचंय। तर जेव्हा तुम्ही देवी देवता आहे तेव्हा तुम्ही कोणत्याच प्रकारची हिंसा नाही करत, कोणत्याच प्रकारची हिंसा नाही करत। म्हणजे विकारी जीवन नाहीये, विकारी जीवन संपूर्ण रीतीने समाप्त आहे। संपूर्ण रीतीने सतयुग आणि त्रेतायुगामध्ये ब्रह्मचर्य व्रताचं पालन आहे, काम विकार तिथं नाहीये। तो वहां पर वो भी एक प्रकार की हिंसा है। बाबा म्हणते वो भी हिंसा तुम यहाँ पर बंद कर देते हो। दुनिया वाले कहते हैं कि फिर ऐसा होगा तो दुनिया कैसे चलेगी, पण बाबा म्हणते इथं आता पतित रचना बंद करायची आहे। ते जेवढे आणि सगळेच काही पावन नाही बनत, त्यामुळे ती रचना जेवढी व्हायची आणि जेवढी यायची तिथून तेवढ्यांसाठी आहे व्यवस्था। पर बाबा के जो बच्चे बनते हैं उनको बाबा का फरमान है कि अभी पतित दुनिया की रचना बंद करनी है, तुम्हें पावन दुनिया बनानी है, तो पवित्र रहना है। विकारों के आधार पर अपनी जीवन नहीं चलानी है। काम विकाराला जीवनामध्ये स्थान नहीं द्यायचंय, क्योंकि हम एक बाप के बच्चे आपस में भाई बहन हैं। शिव बाबा के हम पोत्रे हैं। शिव बाबाचे आपण तसं, कारण ब्रह्मा आपला पिता आहे, ब्रह्माचा बाप शिव आहे, तर त्या अर्थाने आपण त्याचे नातू झालो। पण शरीराच्या हिशोबाने जर विचार केला तर आपण सगळे ब्रह्मबाबांचे बच्चे। शरीराच्या हिशोबाने ब्रह्मबाबांचे बच्चे, तर आपसामध्ये नातं काय होईल आपलं भाई बहिणीचं। तो बाबा म्हणता है अभी तुम्हें इस युक्ति से अपने आप को पवित्र रखना है। आणि दुसरी गोष्ट, दुसरी कोणत्याही प्रकारची हिंसा तुम्ही आता नाही करू शकत। ही तर नाहीच, कामविकाराची तर नाहीच, पण बाकी दुसरी कुठल्याही प्रकारची हिंसा। बाबा म्हणते मारना, लड़ना, पीटना, क्रोध करना, ये हिंसा तो करनी ही नहीं है। लेकिन किसी को दुख भी नहीं दे सकते हो तुम, थोड़ा भी दुख किसी को नहीं दे सकते हो। कोणी काय करतंय त्याची मर्जी आहे, कोणी काय करायचंय हा त्याचा प्रश्न आहे। त्यांनी काय करायला पाहिजे याचा विचार करून, आपल्याविषयी काय करायला पाहिजे किंवा दुनियेसाठी काय करायला पाहिजे हा विचार करून आपण त्याला ते तशा प्रकारचं त्याचं निगेटिव्ह अर्थाने विचार करून त्याला दुःखाचे व्हायब्रेशन नाही द्यायचे। दुःखी पण नाही व्हायचंय आणि दुःखाचे व्हायब्रेशन, जेव्हा आपण दुःखी होतो तेव्हा दुःखाचे व्हायब्रेशन जाणार। कोणाच्या पार्टमुळे आपण दुःखी होतो, त्यांनी हे करायला पाहिजे होतं त्यांनी नाही केलं, बस सोपं छोटीशी गोष्ट। तर आपण दुःखी झालो, आपण त्याच्यावर नाराज झालो एका अर्थाने मनातल्या मनात, त्यांनी नाही केलं आपल्या मनासारखं, त्यांनी असं करायला पाहिजे होतं, त्यांनी माझं मान नाही ठेवला किंवा तो मला बोलला नाही किंवा काही एखादी छोटी गोष्ट, पण त्यामुळे आपण दुःखी झालो म्हणजे नाराज झालो मध्ये। तर मध्ये जे झालेले आहे त्याच्याविषयी ते त्याच्यापर्यंत पोहोचणार, हे 100% की त्याच्यापर्यंत ते पोहोचणार।
आणि बाबांची श्रीमत ही आहे की आता की तुम्ही आता कोणालाही दुःख नाही देऊ शकत. जर दुःखच द्यायचंय तर मग बाबाचा बच्चा बनून फायदा काय? जो बाबा के बच्चे बनते हैं उनको देवता बनना है, उनको राज करना है, सुखमय दुनिया में जाकर राज करना है, सबको सुख देना है, सुखदेव बनना है, सबको सुख देने वाले बनना है. आणि म्हणून बाबा एकदम सरळ डायरेक्ट सांगतोय कि तुम अब किसी को दुख नहीं दे सकते हैं. बाबा का ये फरमान है और वॉर्निंग भी है की तुम्ही अब किसी को भी दुःख नाही देना है. सगळ्यांचा पाठ स्वीकारायचा आहे, त्यांच्याविषयी शुभ भावना ठेवायची आहे, मार्गदर्शन करायचंय, सल्ला द्यायचाय, पण बालक बनून, छोटासा बच्चा बनून आपलं मत सांगून द्यायचंय. मानणं न मानणं, करणं न करणं त्याचा प्रश्न आहे. नाही केलं आपण सांगितल्याप्रमाणे तरी नाराज नाही व्हायचं. प्रत्येकाचा आपला आपला पार्ट आहे, प्रत्येकाचा आपला आपला हिशोब आहे. आपल्याला आपला पार्ट बघायचा आहे की मला दुःखी व्हायचं नाही आणि दुःखाचे व्हायब्रेशन माझ्यातून निघालेच नाही पाहिजे. मला नाराजच व्हायचं नाही. आणि मग नाराजच व्हायचं नाही, दुःखी व्हायचं नाही, तर सगळ्यात महत्वाचा जो अभ्यास आपण करतोय सहनशक्ती वाढवण्याचा. तो सहनशक्ती, कोणी काही होऊ द्या, कसंही परिस्थिती येऊ द्या समोर, कोणी काही बोलू द्या, सहनशक्ती म्हणजे तिला ताबडतोब आपण स्टॉप करायचंय, तिथल्या तिथे स्टॉप करायचंय. आणि त्या 3 टॅबलेट घेऊन टाकायचे आपण ज्या ऐकल्या आता, की जो करेगा वो भरेगा. पहिली टॅबलेट घ्यायची, जो करेगा वो भरेगा. तो कोणी काही करते त्याला त्याचं फळ भेटून जाईल, भेटेल. शुभ भावना ठेवायची, पण त्याला त्याचं फळ भेटणार आहे. मी का बरं त्याला शिक्षा देऊ? जे व्हायचं आपल्याला वाटतं की त्याने असं केलं मग मी कसं चुप राहू, त्याला त्याचं फळ भेटणार आहे. दुसरी गोष्ट की दुसरी टॅबलेट, मग जो हाय डोस सांगितला त्याच्यापेक्षा, की आपण काहीतरी केलं असेल त्याच्याविषयी, हिशोब मिटतोय, तो काहीतरी गलत करतोय, चुकीचं करतोय, हिशोब मिटतोय, संपला विषय. हिशोब मिटतोय, त्याच्यामध्ये खुश व्हायचंय. आणि त्याच्यानेही नाही झालं, स्थिती नाही बदलली, तर तिसरी टॅबलेट, किनारा कर लो, थोडा वेळ बाजूला निघून जा. आणि बाजूला निघून जाऊन काय करायचं, तिकडे जाऊन मनातल्या मनात शिव्या नाही द्यायच्या, बाजूला निघून जायचंय, बाबांची आठवण करायची, शांतीची शक्तीची किरण त्या आत्म्याला द्यायची, शुभ भावना, कंप्लीट प्युअर शुभ भावना. आणि हे सगळं आपण करू शकतो, आपल्यामध्ये ही ताकद आहे, बाबांना माहिती आहे. आणि म्हणून बाबा डायरेक्ट आदेश देत आहे. आज आपल्या कॅपॅसिटीवरती बाबांना विश्वास आहे, अपन खूब शक्तिशाली आत्मे, म्हणून बाबा म्हणताय कि तुम अब किसी को दुख नहीं दे सकते हो, अब नहीं दे सकते हो, अभी नहीं देंगे तो सतयुग में जाएंगे, सतयुग में फिर किसी को दुख देना ही नहीं है. तो वो प्रैक्टिस, दुख नहीं देने की प्रैक्टिस यहां पर करनी है. सिद्ध करके बताना है बाबा को कि हमारे में कैपेसिटी, हम किसी को दुख नहीं देंगे. जसं बाबाने सांगितलं की तुम्हारा पासपोर्ट भी कॅन्सल हो सकता है. मग बाबा चेक तर करणार इथं, मग आपण त्याला सिद्ध करून दाखवायचंय बाबांना की हमारे अंदर ये कैपेसिटी है, ये क्षमता है कि हम किसी को भी दुख नहीं देने वाले, हमको किसी को भी दुख नहीं देना है. सहनशक्तीला धारण करायचंय, शुभ भावनेला धारण करायचंय आणि संतुष्ट राहायचंय. जो पाना था पा लिया, अभी बस मुझे अपनी 5000 साल की रिकॉर्डिंग करनी है. 5000 साल की अच्छी सुंदर रिकॉर्डिंग करनी है. बहुत सुनहरा अवसर बाबा ने मुझे दिया है, सुवर्ण संधी मिळालेली आहे, त्या संधीचं लाभ घ्यायचा आपल्याला. आणि आपल्यासाठी गुप्त रेकॉर्डिंग करायची, भाग्याच्या हिऱ्या माणिक मोतीची, ते आपल्याला सोबत घेऊन जायचंय. तो ये पक्का बाबा का ये महावाक्य हमें अब पक्का बुद्धि में रखना है, हमेशा रखना है कि हम किसी को दुख नहीं दे सकते, मुझे किसी को भी दुख नहीं देना है. मन में भावना भी उत्पन्न नहीं करनी है. बोलायचं करायचं तो खूप पुढचा विषय झाला, पण कोणी काही केलं ऍक्सेप्ट, लगेच स्वीकार करायचं त्याला. ठीक आहे, ठीक आहे, ड्रामा आहे, ठीक आहे, हिसाब आहे मेरा, मेरी परीक्षा आहे, टेस्टिंग आहे, बस तिथल्या तिथं स्टॉप. बाबांकडून किरण घेऊन त्याला द्यायची, बस. बाप आकर बच्चों को फरमान करते हैं, फिर कोई माने न माने. श्रीमद भगवानुवाच, भगवान बच्चों को बैठ पढ़ाते, क्या बनाएंगे? जरूर भगवान भगवती बनाएंगे. जो जैसा है वह वैसा ही बनाएगा. निराकार भगवान बैठ निराकार आत्माओं को पढ़ाते इस शरीर द्वारा. बाबा म्हणते मैं जैसा हूं वैसा तुमको बनाऊंगा. मेरे अंदर जो है वह सब मैं तुम्हें दे रहा हूं, मेरे जैसे तुम बन जाएंगे. जे काही गुण आहे, जे काही शक्ती आहे बाबामध्ये, ते सगळे आपल्याला देतोय आणि आपण त्याच्यासारखे बनणार आहे. तो इस समय हर एक शाम बन गया है. इस समय
हर एक श्याम बन गया है. श्याम म्हणजे सावळा बनलेला आहे, विकार आलेले आहे, सगळ्यांमध्येच आलेले. उनको 84 जन्म लेने पड़े. श्री कृष्ण पहले सुंदर था, धीरे धीरे सुंदरता कम होती गई है. श्री कृष्ण का चित्र भी है. नर्क को लात मार रहे और हाथ में स्वर्ग है. कहते हैं मैं स्वर्ग में सुंदर था और नर्क में श्याम हूं, तो लात मारता हूं. जो भी सूर्यवंशी घराने के वह सब सुंदर थे. सारी डिनाइस्टी राज्य करती थी. अब सभी काले बन गए हैं, इसलिए श्याम सुंदर नाम चला आता है. श्री कृष्ण की आत्मा ही पहले जन्म लेती है. श्री कृष्ण के साथ सारी राजधानी भी है. सभी पुरुषार्थ कर रहे हैं फिर से गोरा बनने का. कहते हैं काली दह में सर्प ने डसा, वह भी अभी की बात है. माया सबको डसती रहती है. माया ने सबको काला बना दिया है. बाप फिर से गोरा बनाते हैं. स्वर्ग में ऐसा होगा नहीं, वहां 21 जन्म सदा सुखी रहते हैं. तो बाबा म्हणता है श्री कृष्ण और तुम 84 जन्म लेतो. पक्क करायचं आपण की आपण श्रीकृष्ण सोबत आलेलो आहे, स्टार्टिंगला आलेलो आहे. 84 जन्म आहे आपले आणि आपण श्रीकृष्ण सुंदर होता, आपण पण सुंदर होतो, खूप सुंदर होतो, खूप सुंदर होतो. आत्मा एकदम प्युअर होती, एकदम सुंदर होती, सर्वोच्च लेवलची होती. अतिशय श्रेष्ठ आणि दिव्य असे आत्मे आपण श्रीकृष्ण सोबत जन्म घेणारे आत्मे. आणि त्यामुळे आपले 84 जन्म आहे. जे त्रेतायुगाच्या शेवटी येतील त्यांचे 64 जन्म आहे. शेवटच्या एका जन्मासाठी त्रेतामध्ये येणारे बरेचसे आत्मे, त्यांचे 64 जन्म आहे. आपलं आपल्यासाठी आपण फिक्स करायचंय की माझे 84 जन्म आहे, श्रीकृष्ण सोबत माझा जन्म आहे. मग मी पहिले जसं श्रीकृष्ण सुंदर होता तसं मी पण सुंदर होतो. श्रीकृष्णाची महिमा ही श्रीकृष्णाची महिमा पण आहे की तो सुंदर होता, पण त्याच्यामध्ये महिमा मिक्स पण केलेली की श्याम पण होता. श्याम सुंदर दाखवलेले, त्याला सावळा पण दाखवलेले. तो ये है कि वो पहले सुंदर थी वो आत्मा और कलयुग आते आते श्याम बन गई, सावली हो गई, विकारों ने प्रवेश कर लिया. और ये जो तेजे दाखवलेले काली दह में सर्प ने डसा, तो बाबा म्हणता ये विकारों की बात है, यहाँ की बात है, इस दुनिया की बात है. द्वापर के बाद से इस माया रूपी नाग ने हमें डसा है. तो इसके कारण आणि त्यामुळे ते दाखवलं की तो काळा झाला. ते साप त्याला डसला आणि त्यामुळे तो काळा झाला हे दाखवलेलं. तो साप कोणते ते 5 विकार रूपी साप आहे. आणि त्यामुळे शरीराचा त्वचेचा रंग कोणताही असू द्या, पण आत्मा काळी झालेली आहे, आत्मा सावळी झालेली आहे. आणि या आत्म्याला बाबा सुंदर बनवण्यासाठी आलेला आहे, श्रेष्ठ बनवण्यासाठी आलेला आहे. तो हमें अब स्वर्ग हथेली पर रखना है, स्वर्ग बुद्धि में रखना है और नरक को, इस पतित दुनिया को लात मारनी है. अभी पतितों के संग से भी हमें दूर रहना है. हमें एक बाबा के संग में रहना है और पतितों को संग में नहीं रहना है, उनकी सेवा करनी है. त्यांच्या प्रभावाखाली नाही राहायचंय, पण कलियुगी मनुष्याची आपल्याला सेवा करायची है और अपने आप को भी फिर से गोरा बना लेना है, सुंदर बनाना है. तो वहां पर सतयुग में बाबा म्हणते 21 जन्म सदा सुखी रहते, अकाली मृत्यु कभी होती नहीं. अभी दैवी राजधानी स्थापन हो रही है. बाप आकर सबको राज्य भाग्य देते हैं और कोई धर्म स्थापन करने वाले राज्य भाग्य नहीं दे सकते हैं. इब्राहिम बुद्ध आदि राजा ही नहीं स्थापन करते, वह सिर्फ धर्म स्थापन करते हैं, फिर धर्म की वृद्धि होती है. उनको वास्तव में गुरु भी नहीं कहा जा सकता, क्योंकि गुरु करते हैं सदगति के लिए. वह तो आते हैं धर्म स्थापन करने, न कि सदगति करने. उनके पिछाड़ी उनके धर्म की आत्माएं नीचे उतरती है. तो गुरु भी वास्तव में कोई को कह न सके. सबकी सदगति करने वाला एक शिव बाबा है. उनके लिए ऐसे नहीं कहेंगे कि वह जन्म लेते हैं, वह रॉन्ग हो जाता है. वह अवतार लेते हैं. जन्म लेना अर्थात गर्भ में आना. मैं गर्भ से जन्म नहीं लेता हूं, अवतार लेता हूं. परंतु कैसे आते हैं यह कोई समझते नहीं है. मैं परमधाम से आकर इस तन में प्रवेश करता हूं. तर बाबा म्हणताय ज्या इतर धर्माचे जे स्थापक आले त्यांनी राज्य नाही स्थापन केलं, त्यांनी त्यांचा धर्म स्थापन केला. म्हणजे ती एक लोकांना एक पद्धती सांगितली जीवन जगण्याची आणि त्या पद्धतीने लोक जीवन जगायला लागले. त्या धर्माच्या ज्या आत्मा होत्या ओरिजिनल परमधाम त्या आत्मा यायला लागल्या खाली आणि त्यांनी यांनी सांगितल्यानुसार धर्माचं आचरण केलं. बाबा म्हणताय वो धर्म स्थापन करते हैं, बहुत अच्छे उन्होंने धर्म बनाए, बहुत अच्छा ज्ञान सबको दिया, लेकिन वो किसी की सदगति नहीं कर सकते, क्योंकि उनके पीछे वो परमधाम वाली आत्माएं नीचे आती, यहां की आत्माएं ऊपर नहीं जाती. तो सदगति नहीं है.
वो नीचे ले आने के निमित्त बनते। पहले वो आते हैं, फिर वो धर्म की आत्माएं नीचे आती है, और बाबा आता है तो बाबा हमको परम धाम लेकर जाता है और स्वर्ग में भेजता है। और ये बाकी के धर्म स्थापक आते हैं, वो पहले आते हैं और उनके पीछे उनके धर्म की आत्माएं परम धाम से नीचे आती है। तर त्यांना खाली आणतात धर्मस्थापक, आणि बाबा जेव्हा येतो तेव्हा सगळ्यांना, कोणत्याही धर्माचा तो असू द्या, त्या सगळ्यांना परमधाममध्ये घेऊन जातो। आणि ज्यांनी पुरुषार्थ केलेल्या संगमयुगामध्ये, भले इथं कोणताही धर्म असू द्या, पुरुषार्थ केलेल्या संगमयुगामध्ये बाबांचे बनलेले, त्यांना बाबा घरी घेऊन जाऊन परमधाम मध्ये घेऊन जाऊन स्वर्गामध्ये पाठवतो। और स्वर्ग में ऐसे ही नहीं भेज देता है, सिर्फ उस धर्म के आत्मा बनकर नहीं रहेंगे हम वहां पर, हमारा राज होगा। तो बाबा म्हणते ये जो धर्म स्थापक आते हैं ये राजा ही नहीं स्थापन करते और सदगति भी नहीं कर सकते किसी की, लेकिन मैं आता हूं तो मैं तुम्हें देवी देवता बनाता हूं और तुम वहां पर जाकर राजा ही करते हो। यहां से मैं तुम्हें लेकर जाता हूं तो तुम्हारी सदगति भी हो जाती है और राजाई भी तुम वहां जाकर करते हो। तो हा फरक आहे बाकीच्या धर्मस्थापकामध्ये आणि बाबामध्ये। आणि तिसरा अजून फरक की त्यांचा जन्म मातेच्या गर्भाच्या द्वारे झालेला आहे, किंवा ते अवतरित झाले, किंवा त्यांचं इथं जन्म मृत्यूच्या चक्करमध्ये ते आले। पहिले सुरुवातीला जेव्हा येतात, बाबांनी सांगितलेलं आहे बऱ्याचशा मुरलेमध्ये की ते जे ते शरीर आहे पहिलं, ते दुसऱ्याचं शरीर आहे, ते सतयुग त्रेतायुगामधून आलेले शरीर आहे, आपल्यापैकीच कोणाचं तरी शरीर, आणि त्या शरीरामध्ये त्या धर्माची आत्मा वरतून येऊन प्रवेश करते। सुरुवातीचा जो प्रवेश आहे धर्मस्थापकाचा, येशू ख्रिस्त असो, महावीर असो किंवा गौतम बुद्ध असो, त्यांचा जो प्रवेश झालेला आहे तो दुसऱ्या शरीरामध्ये झालेला आहे। ती पवित्र आत्मा परमधाम मधून आलेली आहे आणि त्यांनी येऊन धर्माची स्थापना केली, पण पहिले सुरुवातीला, आणि नंतर पुन्हा त्यांचं मग ते इथं शरीर सोडलं, पुन्हा मग दुसऱ्या ठिकाणी जाऊन पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्करमध्ये ते आले। सुरुवातीला जेव्हा येतात तेव्हा त्यांचंही अवतरण आहे, कारण धर्म स्थापन करायचा असतो, पवित्र धर्म स्थापन करायचा असतो आणि पवित्र स्थिती ती टिकून राहायला पाहिजे। आणि द्वापर सुरू झालेलं होतं आणि म्हणून मग पवित्र कोणीही इथं आत्मा नाही राहत द्वापरच्या सुरुवातीपासून, म्हणून मग ती प्युअर आत्मा तिथून येते आणि धर्माची स्थापना करते, असं या ड्राम्यामध्ये पार्ट आहे। पण नंतर ते जन्म मृत्यूच्या चक्करमध्ये येतात। पण बाबाचं कसं आहे की बाबा येतो आणि जातो संगमयुगामध्ये, ते शरीरामध्ये प्रवेश करतो, पुन्हा निघून जातो, पुन्हा प्रवेश करतो, पुन्हा निघून जातो, पण जन्म मृत्यूच्या चक्करमध्ये बाबा नाहीये। आणि तो वरतून त्याचं येण्याची ती यादगार म्हणून भक्ती मार्गामध्ये पण शिवाचं जेव्हा मंदिर बनतं, जेव्हा शिवलिंग आणायचा असतो तेव्हा तो दरवाजातून नाही नेत, वरतून छतामधून त्या शिवलिंगाचा प्रवेश करतात। आणि हे यादगार है कि भगवान का अवतरण होता है, सिर्फ भगवान का कभी भी माता के गर्भ से जन्म नहीं होता है, उसका अवतरण होता है, वो अवतरित होता है। और बाकी के जो धर्म स्थापक है वो जन्म मृत्यु के चक्कर में आते हैं। तो जन्म लेना अर्थात गर्भ में आना, मैं गर्भ से जन्म नहीं लेता हूं, अवतार लेता हूं, परंतु कैसे आते हैं यह कोई समझते नहीं है। मैं परमधाम से आकर इस तन में प्रवेश करता हूं, मुझे शरीर तो चाहिए ना, और चाहिए बड़ा शरीर, छोटे तन से तो बात कर न सके। मैं अनुभवी रहोत बहुत जन्मों के अंत के जन्म वानप्रस्थ अवस्था में आता हूं। मग मला बाबा म्हणतात मग मी इथे येतो, अवतरित होतो, तर शरीर तर पाहिजे, मग मी शरीर कोणतं घेऊ? जो सगळ्यात अनुभवी, जो स्टार्टिंग पासून इथं आलेला आहे, ज्यांनी सगळं काही बघितलेलं आहे सुरुवातीपासून, मग तो अनुभवी रथ इथं आहे ब्रह्माचा, तर त्या शरीरामध्ये मी प्रवेश करतो, जो श्रीकृष्णाचा शेवटचा जन्म आहे। तो मैं अनुभवी रथ बहुत जन्मों के अंत के जन्म वानप्रस्थ अवस्था में आता हूं। गीता में भी है कि मैं इनके जन्मों को जानता हूं, वह अपने जन्मों को नहीं जानता था। त्याला माहितीच नव्हतं मी श्रीकृष्ण होतो, मीच नारायण होतो, लेकिन बाबा ने आकर फिर सब क्लियर किया। अब तो जानते हैं, एक बार बता देता हूं, पहले यह देवता था, 84 जन्म लेते लेते अंतिम जन्म में है, तब मैंने इनमें प्रवेश किया है। यह है कल्याणकारी जन्म। ये जो जन्म है ये ब्रह्मा का भी कल्याणकारी जन्म है और हमारा भी कल्याणकारी जन्म है। बाबा आकर इनके द्वारा पढ़ाते हैं तो यह माता भी हो गई। वास्तव में यह है माता, परंतु सेवा पिता के रूप में करते, इसलिए मम्मा को निमित्त बनाए। बाबा म्हणता है मैं इनके द्वारा पढ़ाता हूं, इनके द्वारा पढ़ाई पढ़ा के तुम्हारा जन्म होता है, त्या अर्थाने ब्रह्मा तुमची माता झाली, कारण जन्म देणारी झाली आपल्याला।
या ज्ञानामध्ये जन्म झाला आपला ब्रह्माच्या मुखाच्या द्वारे, म्हणून त्या अर्थाने बाबा म्हणते मम्मा आहे. पण शरीर पुरुषाचं आहे, सेवा करायची माता बनून, तर म्हणून मम्मांना निमित्त ठेवलं. आणि मम्मा पण मग नंबर 2ची आत्मा या दुनियेमध्ये, श्रेष्ठ आत्मा. तो मम्मा को निमित्त बनाए, तुम बच्चे भी उनके साथ निमित्त बनते हो, सबको स्वर्गवासी बनने का रास्ता बताते हो. तो हम भी, मम्मा भी निमित्त बनी और हम भी निमित्त बन जाए, हमें भी सबको स्वर्ग का रास्ता बताना है. मनुष्य मरते हैं तो कहते हैं स्वर्गवासी हुआ, वह पुरुषार्थ नहीं करते हैं. हम तो स्वर्गवासी बनने के लिए पुरुषार्थ कर रहे हैं. बावंता मनुष्य मरते हैं तो कहते हैं वो स्वर्ग में चला गया, लेकिन बिना पुरुषार्थ के. पुरुषार्थ तर काही केलंच नाही, कसं स्वर्गामध्ये जाईल? ती स्वर्गामध्ये राहण्याची ती क्वालिटी तर आलीच नाही. लेकिन बाबा म्हणतात तुम स्वर्ग में जाने के लिए पुरुषार्थ कर रहे हो. पक्क आहे आपल्याला स्वर्गवासी व्हायचंय. सो कोणाला सांगितलं आपण की स्वर्गवासी होण्यासाठी पुरुषार्थ करा, मरण्यासाठी पुरुषार्थ करा, मरायची तयारी करा, तो ते नहीं करू शकत. लेकिन हम मरने के लिए भी तैयार है, लेकिन उसके पहले हम स्वर्गवासी बनने का पुरुषार्थ कर रहे हैं. हम अपने अंदर दिव्य गुण ला रहे हैं, दिव्य शक्तियां भर रहे हैं. तो हम स्वर्गवासी बनने की मेहनत कर रहे हैं. स्वर्गवासी बनने का पुरुषार्थ करके हम स्वर्ग में रहने को जाने के लिए हकदार है. त्यांना तो हक्कच नाहीये, कारण तयारीच झालेली नाहीये, ती क्वालिटीच आलेली नाहीये. रावण का कोई ठिकाना नहीं है, शिवबाबा का ठिकाना है परमधाम. रावण काही असं काही कुठं राहत नाही, रावणाचं राज्य असं कुठं नाहीये. लेकिन बाबा का ठिकाना है परमधाम. रावण का धाम कहाँ है? वह सभी में प्रवेश कर लेता है. बाबा म्हणतात सगळ्यामध्ये प्रवेश करून घेतो, क्योंकि सूक्ष्म है, विकार है. तो काही असा एक व्यक्ती नाहीये की तो कुठून तरी येईल. बाबा म्हणतात वो सूक्ष्म विकार सब में प्रवेश कर लेते. कब? द्वापर से. कोई एक ठिकाना नहीं है. जब रावण राज्य पूरा होगा, सभी पावन बन जाएंगे, फिर रावण का नाम निशान भी नहीं होगा. मग असं नाही की तो 2,500 वर्षासाठी कुठेतरी राहायला जाईल, असं नहीं. बाबा म्हणते ये विकार मनुष्य आत्मा के अंदर प्रवेश होते हैं, और फिर जब सब पावन बन जाते हैं, जब इन विकारों पर सबकी विजय प्राप्त हो जाती है, विजय मिल जाती है, तो ये रावण का, विकारों का नामो निशान भी कहीं पर रावण भी नहीं, और जो भूत है वो 5, वो भी किसी में भी कहीं पर भी नहीं रहेंगे. राम और रावण 2 चीजें हैं. राम स्वर्ग स्थापन करते, रावण दुःखी बनाते. तो शिवबाबा त्या अर्थाने त्याला राम म्हणता येईल की त्या राम आणि रावणाच्या जर तुलना केली आपण चांगला आणि वाईट, तर त्या अर्थाने राम शिवबाबाला पण म्हणता येईल की तो स्वर्ग स्थापन करणार आहे आणि रावण नरक बनवणार आहे. मैं कोई सर्वव्यापी नहीं हूं, रावण सर्वव्यापी है, फिर मैं आकर इन भूतों को निकालता हूं. यह भूत ही सभी को दुख देते, इन भूतों पर विजय पहनाकर स्वर्ग का मालिक बनाता हूं. बाबा म्हणतात मैं सर्वव्यापी नाही, मी कणाकणामध्ये नाहीये, पण रावण कणाकणामध्ये. आणि या रावणाला, या 5 भूतांना मी काढतो इथून, तर काढण्याची शक्ती देतो तुम्हाला आणि तुम्हाला स्वर्गाचं मालक बनवतो. अब सर्व का सद्गति दाता आया है, सबको सुखी करने के लिए. अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, डबल अहिंसक बन, मन वचन कर्म से किसी को भी दुख नहीं देना है. पवित्रता की सच्ची राखी बांधनी है. पतितों का संग छोड़ एक बाप के फरमान पर ही चलना है. स्वर्ग का मालिक बनने के लिए भूतों पर विजय प्राप्त करनी है. वरदान है, हर कर्म का बोझ बाप पर छोड़, स्वयं ट्रस्टी बन रहने वाले डबल लाइट फरिश्ता भव. हिम्मत रखने वाले बच्चों को बाप दादा सदा ही मदद करते हैं. बच्चे श्रेष्ठ संकल्प करते और बाप हाजिर हो जाते. सिर्फ बाप के ऊपर सारा कार्य छोड़ दो तो बाप जाने कार्य जाने. खुद अपने ऊपर जवाबदारियों का बोझ नहीं उठाओ, ट्रस्टी बनकर रहो, तो सदा हल्के डबल लाइट फरिश्ता बन उड़ते रहेंगे. दिल साफ है तो मुराद हासिल हो जाती है. तो बाबा म्हणते तुम्हाला कोणतंही काम करायचंय, जबाबदारीचं ओझं नका ठेवू. ट्रस्टी जसं विश्वस्त बनून सांभाळतो सगळं, तसं सांभाळा पण, कर्म पण करा, पण त्याच्यामध्ये काय व्हायचंय, परिणाम काय निघेल, किंवा असंच व्हायला पाहिजे, तसंच व्हायला पाहिजे. बाबा म्हणते ये बोझ मुझे दे दो.
किसी प्रकार का बोझ हमें अपने ऊपर नहीं रखना है। सभी चिंता, सभी फिक्र, सभी टेंशन बाबा को सौंप देना है और फिर हमारा जीवन बहुत सुंदर हो जाएगा। हम हल्के हल्के रहने लगेंगे और फरिश्ता बनकर दुनिया की सेवा कर सकेंगे। और दिल साफ है तो मुराद हासिल हो ही जाती है। बाबा म्हणते दिल साफ हो जाएगा तुम्हारा अगर तुम अपने ऊपर कोई जबाबदारी नहीं रखोगे, परिणामांची चिंता नाही करणार तुम्ही, तर मग जे तुमच्यासाठी आवश्यक आहे ते सगळं होऊन जाईल। लेकिन वो करना पड़ेगा, बाबा को सब कुछ सौंपना पड़ेगा आणि जे होईल त्याला स्वीकारावं लागेल। स्लोगन, उमंग उत्साह के पंख साथ हो तो उड़ती कला में उड़ते रहेंगे। मग बाबांना जर सगळं सौपून दिलं आपण तर ऑटोमॅटिक उमंग उत्साह राहील आणि उमंग उत्साह राहील तर आपण सदा उडत्या स्थितीमध्ये राहू। इथल्या कुठल्याही गोष्टीमुळे आपण परेशान नहीं होना। अच्छा, ओम शांति। कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो,